शेतकरी बांधवांनो, जर तुमच्याकडे सौर कृषी पंप असेल आणि त्या सौर कृषी पंपावरती जर तुम्हाला मोबाईल चार्जिंग करायचा असेल किंवा आपला जो चार्जिंग वरचा फवारा जर तुम्हाला चार्जिंग लावायचा असेल किंवा काही अन्य काही उपकरणं जर त्या सोलर पंपावरती जर तुम्हाला जर चार्जिंगला जर लावायचे असतील तर कशा रीतीने तुम्ही तो चार्जिंगला लावू शकता ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा जर आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी भेटत जातील. आणि सोलर संबंधित तुम्हाला जर कुठली जर समस्या जर असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. त्याचं उत्तर आपण देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि काही प्रॉब्लेम जर येत असतील तुमच्या सोलर पंपाला ते आपण जसे की ड्राय रन डिटेक्ट असेल, आउटपुट ओपन सर्किट असेल किंवा ओव्हर करंट डिटेक्टेड असे जे फॉल्ट सोलर पंपाला येत असतात त्याचे आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. ते तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपला जे मोबाईल आहे किंवा फवारा असेल किंवा अन्य काही उपकरण तुम्हाला चार्जिंगला जर लावायचं जर असेल तर ते कशा रीतीने लावू शकता. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी बांधवांनो, तुमच्या स्टार्टर पाशी गेल्यानंतर तुम्हाला दोन पिना दिसतील अशा पद्धतीने. एक आहे प्लसची आणि एक आहे ही आहे लाल कलरची प्लसची आणि ही जी असणार आहे काळी ती आहे मायनसची. अशा रीतीने दोन पिना तुम्हाला दिसतील. त्याच्यामध्ये काय करायचंय, आपल्याकडे जो एक्सटेन्शन बोर्ड जे असतो आपल्याला त्याच्यामध्ये आपण चार्जर वगैरे घोसतो त्याचे काय करायचंय, जे प्लस असेल ते प्लस ही जी पिन आहे ह्या पिनीमध्ये तुम्हाला ते वायर ते घोसून द्यायचं आहे. जे एक्सटेन्शन बोर्डचं जे लाल कलरचं वायर आहे ते या प्लस या पिनीमध्ये तुम्हाला याच्यामध्ये घोसून द्यायचं आहे. आणि नंतर ते दुसरं एक्सटेन्शन मधलं जे बोर्डाचं वायर आहे काळ म्हणजे मायनस मधलं ते मायनसचं या पिनीमध्ये तुम्हाला घुसून द्यायचं आहे. आणि घुसल्यानंतर तुमचा जो एक्सटेन्शन बोर्ड आहे त्याच्यामध्ये तुमचा पॉवर येईल आणि पॉवर आला की ऑटोमॅटिक तुमचा जे काही तुम्हाला चार्जिंगला लावायचं असेल ते तुम्हाला चार्जिंगला लागून जाणार आहे. अशा रीतीने तुमचं जे काही तुम्हाला चार्जिंगला लावायचं असेल सोलरवरती तर तुम्ही लावू शकता. व्हिडिओ संबंधित जर तुम्हाला जर काही समस्या किंवा काही डाऊट जर असतील तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. त्याचा सुद्धा आपण उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.